हॅलो, वेलकम टू समर्थ क्रिएशन. आज आपण महाराणी इयरकप कसा बनवायचा ते शिकणार आहोत. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस यूज करायचे आहेत. खूप दिवसानंतर आपण लॉंग व्हिडिओ पोस्ट करत आहोत बिकॉज खूप साऱ्या ऑर्डर्समुळे वर्कलोडमुळे आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं पॉसिबल होत नाही. तरीसुद्धा त्यातूनच आपण वेळ काढून हा सुंदर ट्युटोरियल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये हा सुंदर महाराणी इयरकप कसा बनवायचा हे आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेले आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हा बनवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता व्यवस्थित पाहावं लागेल. चला आता यासाठी लागणारं मटेरियल आपण पाहूया. सगळ्यात अगोदर तर आपल्याला 30 गेजची वायर लागणार आहे, पण ती आपण गोल्ड पॉलिश न घेता ब्रास वायर घेतलेली आहे. त्यानंतर मणी लागणार आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन कलर आणि रेड कलर असे दोन्ही कलरचे आपण बीड्स घेतलेले आहेत. नंतर 3 नंबरचे मोती घेतलेले आहेत. नंतर 18 गेजची वायर घेतलेली आहे. ही आपण अंदाजे 9 ते 10 इंचपर्यंत आपण पट्टीने मेजर करून घ्यायची आहे. तुम्ही जर 11 इंच घेतली तर ते बेटर राहील बिकॉज कट शॉट करताना आपल्याकडून वायर एक्स्ट्रा कट होऊ शकते. त्यानंतर मोती लॉरियल्स आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेसही आपण या इयरकपमध्ये यूज केलेले आहेत. त्यानंतर गेहू बीड्स आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर मोती चेन आपण यूज केलेले आहे आणि त्यासाठी 0 नंबरचे बीड्सही यूज केलेले आहेत. आता मोती चेन आपण किती इंच घेतलेले आहे ते अंदाजे पाहूयात. तुम्हाला त्याचं पट्टीवरती मेजर दिसतच आहे. चेन ही आपण किती घेतलेले आहे तेही तुम्हाला पट्टीवरती त्याचं मेजरमेंट दिसत आहे. अंदाजे आपण 2.5 इंच म्हणजे 7 सेंटीमीटरच्या आसपास आपण दोन्ही वस्तू घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मोती चेन आणि गोल्डन चेन घेतलेली आहे आणि पुढच्या बाजूला लावण्यासाठी एकदम 2 सेंटीमीटरची आपण स्मॉल साईजची चेन यूज केलेली आहे. 2 तुकडे असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण आपला व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्कडही लागतील. त्यामध्ये फ्लॅट नोज, राऊंड नोज आणि कटर हे लागणार आहे. त्यानंतर असं आपल्याला आता पॅच बनवून घ्यायचा आहे. जो बदक आहे त्यामध्ये आपल्याला खाली लॉरियल्स लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला पक्कडचा एक फोटो आपण दाखवत आहोत. या पक्कडची तुम्हाला गरज लागणार आहे हा इयरकप रेडी करण्यासाठी. चला आता फर्स्ट आपण जम्प रिंग ओपन करून त्यामध्ये मोती लॉरियल्स जे आहेत ते 4 पीस आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर जो आपला बदकचा पॅच आहे त्याच्या खाली जे हुक आहे त्याच्यामध्ये आपण ती जम्प रिंग अटॅच करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने पूर्ण पॅचला आपण जिकडे जिकडे खाली अटॅच करायला आपल्याकडे जागा आहे तिकडे आपण सगळे असे जम्प रिंगमध्ये मोती टाकून पॅक करून घेणार आहोत. पॅक केल्यानंतर काहीसा असा दिसेल. चला आता नेक्स्ट आपण 18 गेजची वायर जी आहे त्याला इयरिंगचं स्टड रेडी करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वायर जी आहे ती पक्कडमध्ये राऊंडमध्ये फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला स्लोली राऊंड शेप असे राऊंडचे 3 किंवा 4 राऊंड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो जो प्रॉपर खालचा बेस आहे तो आपल्याला इयरिंगसाठी छान बसेल. हा जो इयरिंगचा बेस आहे तो झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण जी वायर सोडलेली आहे तिला अशी पकडच्या सहाय्याने उभी करून घ्यायची आहे, जेणेकरून ते आपण जेव्हा इयरिंग्समध्ये घालणार, कानामध्ये घालणार त्यावेळेला प्रॉपरली त्याचं हे आपल्याला घालता येईल. त्यानंतर जो आपला पॅच आहे त्याच्यावरती हे जे इयरिंगचे आपण स्टड बनवलेले आहे ते प्रॉपरली पॅक करता येईल की नाही ह्याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. त्यानंतर जी वरची वायर आहे ती बरोबर जिकडे आपण लूप बनवलेले आहे बागच्या साईडला तिकडेच वरच्या बाजूला अशी स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती एक एक पॅच अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर आपला पहिला पॅच जो आहे तो आपण 30 गेजची वायर जी आहे ती यूज करून
तो आपल्याला पॅच अटॅच करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता तुम्हाला जी 30 गेजची वायर आहे ती आपल्याला आपला जो बेस बनवलेला आहे इयर कपचा त्याच्यावरती 3 ते 4 वेळा योग्य पद्धतीने प्रॉपरली टाईट करून लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती जो आपला पॅच आहे तो वरती ठेवून त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने जिकडून जिकडून होल असेल तिकडून आपल्याला बरोबर सेंटरला हा पॅच ठेवायचा आहे आणि बरोबर मिडल सेंटरला पॅच आणि जे आपलं इयरिंगचा बेस बनवलेला आहे तो व्यवस्थित ठेवून आपल्याला 30 गेजच्या वायरने रॅप करून घ्यायचा आहे. हा तुम्हाला कसा रॅप करायचा आहे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. याच पद्धतीने तुम्हीही तुमचा जो पॅच आणि इयरिंगचा बेस जो आहे तो एकमेकांशी 30 गेजची वायर यूज करून पॅक करून घ्यायचा आहे. 30 गेजच्या वायरमध्ये गोल्ड पॉलिश वायरही मिळते आणि ब्रास वायरही मिळते. बट ब्रास वायर जी आहे त्याला ग्रीप खूप चांगली असल्यामुळे शक्यतो आपल्याला ब्रास वायर मिळत असेल तर आपण ब्रास वायरनेच पॅक करायचं आणि त्याचा कलरही जाण्याचं टेन्शन नसतं. ब्रास वायर असल्यामुळे त्याला पॉलिश जास्त नसल्यामुळे त्याचा कलरही जाण्याची भीती तुम्हाला नसते. आणि गोल्ड पॉलिश 30 गेजच्या वायरपेक्षा ब्रास वायर जर तुम्ही यूज केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. पुढे जाऊन ही वायर तुमची ब्लॅक होणार नाही आणि कलर जाण्याचंही तुम्हाला टेन्शन नसतं आणि ह्या वायरला ग्रीप खूप छान आहे. सो तुम्ही प्रिफर करा की 30 गेज ब्रास वायर पॅकिंगसाठी रॅपिंगसाठी यूज करावी. तुम्हालाही अशी वेगवेगळी ज्वेलरी जर शिकायची असेल तर आपल्याकडे मास्टर क्लास आहे. बेसिक टू ॲडव्हान्स मास्टर क्लास आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपण शिकवतो. त्यामध्ये छोटे छोटे टिप्स ज्या आहेत स्टार्टिंगला तुम्हाला जर क्लास कराल तर बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या प्रॉपरली शिकवल्या जातात. त्यानंतर मटेरियल मार्केटिंग नॉलेज तुम्हाला दिलं जातं. प्लस तुम्हाला रॉ मटेरियल परचेस करायचं असेल तरी आपल्याकडून तुम्हाला रॉ मटेरियलही अवेलेबल करून दिलं जातं. सो तुम्हाला जर तुमचं करिअर करायचं असेल, तुम्हाला घर बसल्या तुमचा ज्वेलरीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी हे खूप छान बेस्ट ऑप्शन आहे. आता योग्य पद्धतीने आपण पॅच जो आहे तो खाली पॅक करून घेतलेला आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे पॅचही अटॅच करून घ्यायचे आहेत. आता आपण हा झाल्यानंतर ड्रॉपचे कुंदनमध्ये जो आपल्याकडे पॅच आहे तो वरती अटॅच करून घ्यायचा आहे. बट तो अटॅच करायच्या अगोदर आपल्याला त्यासाठी एक सुंदर असं लूप बनवून घ्यावं लागेल. हा आपण इकडे वरती अटॅच करून घ्यायचा आहे. बट तुम्ही जर डायरेक्ट वायरवरती अटॅच कराल तर काय होईल, तो जो ड्रॉपशेप कुंदन आहे तो प्रॉपरली बसणार नाही. सो तुम्हाला तिकडे लूप बनवून प्रॉपरली अटॅच करावं लागेल. तुम्हाला आपण हा अटॅच करून दाखवणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण समजेल की जर डायरेक्ट तुम्ही वायरवरती अटॅच केलात लूप न बनवताना तर तो हलू शकतो किंवा निघू शकतो. सो तुम्हाला हा अटॅच न करता तुम्हाला प्रॉपरली लूप बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला अटॅच करायचं आहे. आता आपण हा ड्रॉप शेप जो आहे तो काढून घेणार आहोत आणि त्यानंतर तिकडे राऊंडमध्ये जो लूप आहे तो रेडी करून घेणार आहोत. आता हा लूप आपण कसा बनवला हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला राऊंड नोज प्लायर लागेल. राऊंड नोज प्लायरने असा राऊंड शेपमध्ये तुम्हाला अंदाज घेऊन लूप बनवायचा आहे जेणेकरून खालचा पॅच आणि वरचा पॅच ह्याच्यामध्ये जे अंतर आहे ते थोडंसं राहील. जिकडे आपण जे मनी वगैरे आहेत त्याचं मनी वगैरे आहेत ते आपण तिकडे अटॅच करू शकू. आता इकडे असा राऊंड शेपमध्ये आपण लूप बनवून घेतलेला आहे. त्याच्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ड्रॉप शेप कुंदन ठेवायचा आहे आणि तो अटॅच करून घ्यायचा आहे प्रॉपरली. जर तुम्ही असं प्रॉपरली लूप बनवून घेतलात आणि त्यानंतर ड्रॉप शेप कुंदन अटॅच केला तर तो जास्त हलण्याची शक्यता नसते आणि एकदम टाईट फिटिंगमध्ये प्रॉपरली तो तुमचा ड्रॉप शेप कुंदन जो आहे तो तिकडे बसून जाणार आहे.
आता या ड्रॉप शेपला 30 गेजच्या वायरनी अटॅच करून घ्यायचं आहे प्रॉपरली. सगळ्या बाजूंनी आपल्याला हा जो ड्रॉप शेप आहे तो प्रॉपरली अटॅच करून घ्यायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे, कोणत्या ज्वेलरीचे जे आहेत ते व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कमेंट करून कळवा. सो आपण त्या पद्धतीचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. सगळ्या बाजूने आपण आता हा पॅच अटॅच करून घेणार आहोत. आता यानंतर आपण त्याच्या सेंटर पार्टला गेहू बीड्स आणि एक ग्रीन कलरचा बीड्स यांना अटॅच करून घेणार आहोत. त्यासाठी एक गेहू बीड्स आणि एक 0 नंबरचा बीड्स आपण वायरमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर गेहू बीड्समध्ये आपण वायर टाकून ती खाली काढून गेहू बीड्सला लॉक करून घेणार आहोत. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने ग्रीन कलरचा बीड्सही आपण लॉक करून घेणार आहोत. आता या तिन्ही बीड्सला आपण दोन्ही पॅचच्या सेंटर पार्टला लॉक करून घेणार आहोत. आता चंद्राचा पॅच अटॅच करण्यासाठी आपण त्याच्या बॅक साईडचा सुंदर असा छोटासा लूप रेडी करून घेणार आहोत. जेणेकरून काय होईल, जेव्हा आपण चंद्र पॅक करू त्यावेळेला तो सुंदर असा प्रॉपरली तिकडे आपल्याला वायरने रॅप करता येईल. आपण सरळ फक्त वायरवरती रॅप केला तर तो खूप जास्त हलण्याची शक्यता आहे. सो त्याला आपण लूप बनवून त्याच्यावरती हा चंद्र अटॅच करून घेणार आहोत. आता हा चंद्र आपण अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या पहिल्या होलमधून वायर वरती काढून आपण त्यामध्ये 3 mm चे मोती जे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत. आता हे 3 mm चे जे मोती आहेत ते आपण चंद्राच्या सर्व बाजूंनी वायरचा यूज करून लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून ते तिकडून हलू नयेत. आता त्याच्यावरचा जो पॅच आहे तो आपण लॉक करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला त्याच्या बॅक साईडचा जो बेस आहे तो प्रॉपरली बनवून घ्यायचा आहे. तो रेडी झाल्यावरती त्यावरती आपण जो आपला पॅच आहे त्याला आपण वायरचा यूज करून पॅक करणार आहोत.
आता दोन्ही पॅचच्या सेंटर पार्टला जसे आपण खालच्या बाजूला 3 बीड्स लॉक करून घेतलेले आहेत, तसेच इकडेही सेम पद्धतीने 3 जे बीड्स आहेत ते आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. आता इकडे हा पूर्ण पॅच आपला इयर कपचा रेडी झालेला आहे. बेस जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आपल्याला लटकन बनवायचे आहेत, जे गोल्डनमध्ये आणि मोती चेनमध्ये आहेत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर जंप रिंग घ्यायची आहे. तिला ओपन करून त्यामध्ये घुंगरू ॲड करून घ्यायचे आहेत. आणि स्मॉल साईजची गोल्डन चेन पण आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. त्याचं मेजरमेंट जे आहे ते आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेलं आहे. अशाच प्रकारे सगळे लटकन जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपला जो बेस बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ते सगळे लटकन अटॅच करून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे हे आपले इयरकप रेडी झालेले आहेत. महाराणी इयरकप असे या इयरकपचं नाव आहे. तुम्हाला जर हे ट्युटोरियल आवडलं तर कमेंट करून नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्कीच पाहत राहा.